उन्हाळा आला की लिंबू सरबताची सर्वांना आठवण येते, कारण की लिंबू सरबत पिल्याने फ्रेश पण होतं आणि तब्येतीला पण खूप छान फायदे होतात. पण काय होतं, उन्हाळ्यात खूप महाग असतात लिंब. तर आता जो सीझन सुरू आहे तेव्हा लिंब स्वस्त असतात. तर हे स्वस्त लिंब आपण वर्षभर कसे साठवून ठेवायचे ते मी समोर व्हिडिओत सांगणार आहे. रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्यात पहिले इथे बघा लिंब घेतले आहे, स्वच्छ असे धुवून घेतलेत. पातळ सालीची लिंब घ्यायची. पातळ सालीची लिंब घेतल्याने काय होतं, त्याला रस जास्त असते. तर त्याला स्वच्छ धुवून बाहेर सुकवून घेतलेला आहे. त्यानंतर काय केलं आहे, काही लिंबांना असा पेपरचे तुकडे घ्यायचे आणि छान पेपरचे तुकडे आवळून पूर्ण बाहेरून सगळं कोटिंग करून घ्यायचं एक प्रकारे छान, आणि त्याला डब्यात स्टोअर करायचे. तुम्हाला जेवढे स्टोअर करायचे तेवढे स्टोअर करायचे. हे आरामात 5-6 महिने आरामात टिकतात हे लिंब. असा एअरटाईट डबा घ्यायचा आणि त्यात फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आपल्याला. तर ही एक पहिली पद्धत झाली. याच्याने काय होतं, हे 5-6 महिने आरामात लिंब टिकतात. जेव्हा आपल्याला लागलं तेव्हा एक लिंबू काढलं, पेपर काढला आणि लिंबू कट करायचं. तर असा हे पेपरच्या याच्याने. आता दुसरी प्रोसिजर अशी, काही लिंब घेतले आहे, हातावर थोडंसं तेल घेतलं आहे. तुम्ही रिफाईंड ऑइल घेऊ शकता किंवा मग सरसोचं तेलसुद्धा घेऊ शकता. तर हाताला असं तेल चोळायचं आणि ते तेल असं लिंबाला चोळून घ्यायचं. तर असं लिंबाला तेल चोळल्याने हे सुद्धा 5-6 महिने आरामात छान टिकतात. हे पण आपल्याला एअरटाईट डब्यातच स्टोअर करून ठेवायचे. असे सगळ्या लिंबांना तेल लावून घ्यायचं आणि एका एअरटाईट डब्यात याला स्टोअर करून ठेवायचं. तर इथे मी डबा घेतला आहे, हे लिंब टाकून घेतले आणि यालासुद्धा छान स्टोअर करून ठेवायचं. हे सुद्धा 4-5 महिने 6 महिने आरामात टिकतात. ही झाली आपली दुसरी पद्धत झालेली आहे. तर पहिली पद्धत पेपर गुंडाळायची, दुसरी पद्धत तेल लावून स्टोअर करायची. हे मी इथे तुम्हाला सांगितलेलं आहे. आता तिसरी पद्धत मला फार आवडते. तिसरी आणि 5वी पद्धत मला खूप आवडली आणि याच्याने खरंच खूप छान राहतात. तर तुम्हाला जेवढे लिंब घ्यायचे, एक काचेची भरणी घ्यायची. भरणी ही काचेचीच घ्यायची. त्यात लिंब टाकून घ्यायचे, त्यात वरपर्यंत पाणी घालायचं आणि त्यात अर्धा वाटी आपलं व्हिनेगर जे असतं ते घालायचं. तर सॉरी, तो व्हिडिओ आला नाही त्याबद्दल खरंच सॉरी. व्हिनेगर घालायचं अर्धा वाटी आणि पाणी वरपर्यंत आलं पाहिजे. त्याच्यानंतर झाकण लावायचं आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. हे आरामात तुमचे 7-8 महिने हे लिंब टिकतात व्हिनेगरच्या पाण्यातली. तर ही तिसरी पद्धत झाली. आता चौथ्या पद्धतीत काय केलं, मी लिंब कापून घेतले. 20-25 लिंब कापून घेतले, कारण की मला 2 पद्धती तुम्हाला रसाच्या दाखवायच्या आहे म्हणून. तर लिंब कापून घेतली आणि सर्व याचा रस मी काढून घेतलेला आहे. रस काढल्यानंतर असं चाळणीने चाळून घ्यायचं, म्हणजे त्याचा गर बिया असेल त्या निघून जातात. आणि हवं तर चमच्याच्या साह्याने फिरून घ्यायचं, कारण की काय होतं, गाळ असला किंवा ते असलं तर चाळणीने चाळल्या जात नाही म्हणून. तर अशा प्रकारे मी चमच्याच्या साह्याने थोडंसं फिरून घेतलं तर खालती छान व्यवस्थित असा रस निघालेला आहे. तर रस बघा निघालेला आहे. अशी बॉटल घ्यायची छोटीशी, छोट्याच बॉटला घ्यायच्या, जास्त मोठ्या बॉटल घ्यायच्या नाही. अशा छोट्या बॉटल 2-3 बॉटल भरून ठेवून द्यायच्या फ्रीजमध्ये. जेव्हा लागलं तेव्हा आपल्याला जेवढा चमचा, 2 चमचे लिंबू सरबत लागलं, लिंबाचा रस लागलं, त्यावेळेस लिंबू सरबतासाठी वापरून घ्यायचं आणि नंतर झाकण छान टाईट करून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. हा सुद्धा तुमचा लिंबाचा रस 7-8 महिने आरामात टिकतो. सगळ्यात शेवटची पद्धत म्हणजे लिंबाचा रस घ्यायचा. आता ही चौथी पद्धत झाली. पहिली पेपर गुंडाळून, दुसरी तेल लावून, तिसरी व्हिनेगर टाकून झाली, चौथी आपली लिंबाचा रस काढून बॉटलमध्ये भरून ठेवला. आता 5वी सगळ्यात छान, हे वर्षभर टिकतात. लिंबाचा रस असा आईस ट्रेमध्ये टाकून घ्यायचा आणि त्याचे बर्फ करून घ्यायचे आणि झिप लॉक बॅगमध्ये नंतर भरून ठेवायचं. जसं बर्फ झाला की भरून ठेवायचे. वर्षभर आरामात टिकतात. जेव्हाही तुम्हाला लिंबू सरबत करायचं, 2-3 क्यूब काढायचे, साखरेच्या याच्यात टाकायचे, आपला लिंबू सरबत रेडी. तर असे बर्फ करून ठेवायचे. तर असे 5 प्रकारे मी इथे तुम्हाला पद्धत सांगितली. तुम्हाला कुठली पद्धत आवडली ते मला नक्की कळवा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.